आणि पुढच्या अर्ध्या तासात या बुलेटिनमध्ये पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। उत्पादन घटल्याने यंदा साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे। घाऊक बाजारातील दर प्रति क्विंटल सरासरी 150 ते 200 रुपयांनी वाढले असून काही काळ ही दरवाढ राहण्याची शक्यता आहे। शेंगदाण्याचं मुबलक उत्पादन असताना सुद्धा भरमसाठ निर्यात खाद्यतेलाच्या मुळावरती उठली आहे आणि यामुळे मुंबईच्या घाऊक बाजारातच शेंगदाणा तेल 205 रुपये प्रति लिटरवरती जाऊन पोहोचलंय। येत्या काळात त्यात आणखी 10 ते 15 रुपयांच्या दरवाढीची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने दरातील चढ उताराचा सामना करावा लागतोय। वाशिमच्या बाजारात सोयाबीनला किमान 4725 ते कमाल 5225 रुपये दर मिळालाय, तर आवक घटली असून 3000 क्विंटल आवक झाली आहे आणि सोयाबीनला हवा तसा दर मिळत नाहीये, त्यामुळे सोयाबीन उत्पादक निराश आहेत। खानदेशात केळीच्या दरात मागील 2 दिवसात काहीशी नरमाई दिसतेय। दर 2500 रुपये प्रति क्विंटल वरून 2350 रुपये प्रति क्विंटल आणि किमान 1900 रुपये प्रति क्विंटल असे उतरलेत। दापोलीमध्ये यंदाच्या हंगामात काजूबीचं विक्रमी उत्पन्न पाहायला मिळतं। गेल्या वर्षीच्या तुलनेत 30 ते 40 रुपयांनी काजूचे दर घसरलेत। व्यापाऱ्यांकडून सतत दर पडले जात असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। नवी मुंबईतल्या एपीएमसी बाजारात काल 81,000 हापूस आंब्याच्या पेट्यांची आवक झाली आणि या हंगामातील ही रेकॉर्ड ब्रेक आवक आहे। आवक वाढल्याने दर देखील कमी होण्याची शक्यता आहे। नवी मुंबईच्या वाशी बाजार समितीत आंब्यापेक्षा कलिंगडाची आवक वाढली आहे। सोमवारी 400 टन आंबा तर 725 टन कलिंगडाची आवक झाली। अभियांत्रिकी आणि औषध निर्माण शास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या एमएसटी सीईटी परीक्षेला यंदा विक्रमी नोंदणी झाली। आतापर्यंत 7,39,778 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे। यंदाचा मान्सून कसा असेल या संदर्भात भारतीय हवामान विभागाची पत्रकार परिषद होणार आहे। दुपारी ही पत्रकार परिषद होणार असून पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर एम रविचंद्रन आणि आयएमडीचे महासंचालक डॉक्टर महापात्रा संबोधित करतील। सोमवार हा एप्रिल महिन्यातला सर्वात उष्ण दिवस ठरला। सोमवारी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, बदलापूर आणि कल्याण शहरात पारा 40 पार गेला होता आणि बहुतांश शहरातील तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊन पोहोचलं होतं। पूर्वेकडून आलेल्या उष्ण वाऱ्यांनी मुंबईला तीव्र चटके द्यायला सुरुवात केली आहे। मुंबईचं कमाल तापमान 37 तर किमान तापमान 26 अंशांवरती गेलंय आणि पुढच्या 2 दिवसात उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसेल। पारा 39 ते 40 अंशांवरती झेपावेल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। राज्यात अवकाळी पावसाचं वातावरण असलं तरी मुंबईमध्ये मात्र सूर्य आग ओकत असल्यामुळे तापमानाचा पारा 37 अंशांपर्यंत वाढलाय। त्यामुळे सर्वत्र एसी, पंखे, कूलर सुसाट धावतायत। त्याचा परिणाम थेट मुंबईच्या विजेच्या मागणीवरती झालाय। विजेची दैनंदिन मागणी गेल्या 3 दिवसांपासून 3510 मेगावॅट पर्यंत पोहोचली आहे। 2 दिवसांच्या गारव्यानंतर शहराचं तापमान पुन्हा एकदा 38.9 अंशांवरती गेलंय। अचानक वाढलेल्या उकाड्यानं सोलापूरकर घामाघूम झालेत। मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने टास्क फोर्सची स्थापना केली जाणार होती, मात्र 10 दिवस उलटले तरीही टास्क फोर्सची स्थापना झालेली नाहीये। त्यामुळे पालिका प्रदूषण नियंत्रणासाठी खरोखरच गंभीर आहे का असा सवाल निर्माण झालाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अहमदनगरच्या दौऱ्यावरती आहेत आणि पारनेर तालुक्यातील वनकुटे गावामध्ये ते पाहणी करतील। त्यानंतर दुपारी धारूर आणि वाडी बामणी या गावामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधतील। सरकारनं अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 177 कोटी रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे। मार्च महिन्यात अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना यातून आर्थिक मदत दिली जाणार आहे। राज्यामध्ये पुन्हा पुढील 5 दिवस अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पुढील 5 दिवस अवकाळीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आणि विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पुन्हा गारपिटीची शक्यता आहे। 13 आणि 15 एप्रिल दरम्यान काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसात पडलेल्या अवकाळी पावसामुळे 13,209 हेक्टरवरील पिकांचं 33% अधिक नुकसान झालंय, तर 3 दिवसात 9 जनावरं दगावली असून 332 घरांची पडझड झाली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सटाणा आणि बागलाणच्या लखमापूर भागाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली आणि यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। मावळामध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं पिकांची मोठी नासाडी झाली आहे। यंदा आंब्याला चांगला मोहर आला होता, मात्र अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीनं आंब्याची बाग उद्ध्वस्त झाली असून यात किवळे गावातील रोशन पिंगळे या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय।
मुक्ताईनगरमध्ये अवकाळी पावसामुळे फळबागायतदार आणि लिंबू उत्पादकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। डाळिंब, पपई, आंब्याच्या बागा कोलमडून पडल्या तर लिंबाच्या बागा जमीनदोस्त झाल्यात। बुलढाण्यातल्या खामगाव मेहकर रोडवरील आवार गावाजवळ विद्युत खांब कोसळल्याची घटना घडली आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा 25 ते 30 खांब कोसळल्या हा परिणाम झाला आणि सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। मावळामध्ये अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही भरपाई मिळालेली नाही आणि भरपाई न मिळाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून आत्महत्येशिवाय पर्याय उरला नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। राज्यामध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि असाच एका झाडावरती वीज पडल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। यामध्ये झाडावरती वीज पडल्यानंतर शॉर्ट सर्किट होऊन आग लागली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं तयारी सुरू केली आहे आणि मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मास्क आता अनिवार्य करण्यात आली आहेत। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयात आणि महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे। भारतातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशननं 3 प्रमुख कारणं सांगितली आहेत। कोविड-19 नियमांमध्ये शिथिलता, कोरोना चाचण्यांमध्ये झालेली घट आणि कोविड-19चे नवीन व्हेरियंट या 3 कारणांमुळे रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं निरीक्षण आयएमएनं नोंदवलंय। वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर देशभरात मॉक ड्रिल केलं जात आहे, त्याचा आज दुसरा दिवस आहे। दिल्लीचे आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज राजीव गांधी रुग्णालयातील तयारीचा आढावा घेणार आहेत। न्यूज 18 लोकमतनं 2 दिवसांपूर्वीच प्रगती धामणकर या कॅन्सरग्रस्त महिलेच्या संघर्षाची कहाणी दाखवली होती आणि तिला कॅन्सरशी लढत असताना घर जप्तीच्या संकटाला सामोरं जावं लागत होतं। मात्र न्यूज 18 लोकमतनं दाखवलेल्या बातमीनंतर तिला आर्थिक मदत यायला सुरुवात झाली आहे। सोलापुरात ऑनलाईन विक्री होणाऱ्या औषधांवरती बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट्री ड्रगिस्ट असोसिएशनकडून निवेदन देण्यात आले आणि बेकायदेशीररित्या त्या ऑनलाईन औषधांची विक्री केली जात असल्याचा आरोप करण्यात आला। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची सुनावणी पुन्हा 3 आठवडे लांबणीवरती गेली असून या निवडणुका आता पावसाळ्यानंतरच होण्याची चिन्ह दिसतायत आणि याचिकांमधील महत्त्वाच्या मुद्द्यांवरती राज्य सरकार आणि याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी चर्चा करून ते न्यायालयासमोर मांडावेत अशी सूचना न्यायालयानं केली आहे। मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे। विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या रिव्ह्यू पिटिशनवरती सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल आणि सुप्रीम कोर्टानं आरक्षण रद्द केल्यानंतर सरकारनं कोणतीही पावलं उचलली नसल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे। महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी मराठ्यांना 50% आत ओबीसीमधूनच आरक्षण द्यावं यासाठी मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद होणार आहे। येत्या काही दिवसात पुन्हा लाखोंच्या संख्येनं मुंबईवरती मराठे धडकणार आहेत। यासाठी तयारी पूर्ण झाली असून आंदोलन नेमकं कसं असेल याबाबत भूमिका मांडली जाईल। आमदार शहाजी बापू पाटलांनी खासदार संजय राऊतांवरती टीका केली आहे। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून राऊत अस्वस्थ आहेत, तर प्रभू श्रीरामाचा धनुष्यबाण आम्हाला मिळाल्यानंतर त्यांच्या अस्वस्थतेमध्ये आणखी वाढ झाली आणि येत्या काही दिवसांमध्येच संजय राऊत हे मुंबईच्या रस्त्यावरती दगड मारत फिरतील अशी बोचरी टीका शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटलांनी केली। एकनाथ खडसेंना राम नामाचा विसर पडला असावा अशा शब्दात भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसेंवरती निशाणा साधला। 25 ते 30 वर्ष ज्या मतदारसंघाचं नेतृत्व खडसेंनी केलं तिथल्या समस्यांचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं असं मंगेश चव्हाण म्हणाले। मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा इथे सेंट्रल बँकेबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी आल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील संतापले। त्यांनी थेट बँकेत जाऊन बँक व्यवस्थापकाची कानउघडणी केली आणि यावेळी तहसीलदार श्वेता संचेती यांनी देखील बँक अधिकाऱ्यांना सुनावलं। चाळीसगाव शहरातून वीर सावरकर गौरव यात्रेनिमित्तानं भव्य रॅली काढण्यात आली आणि यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यात मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा यावेळी निषेध करण्यात आला। उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण कथित 19 बंगल्यांच्या प्रकरणी पोलिसांनी कोर्लाई येथील सरपंच प्रशांत मिसाळ याला अटक केली आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत ही माहिती दिली। प्रशांत मिसाळ यांना अटक होताच कोर्लाई गावात खळबळ माजली आहे। मुद्रांक विक्रेत्यांनी संप अखेर मागे घेतलाय आणि मुद्रांक खरेदीसाठी वैयक्तिक उपस्थित राहण्याची अट रद्द करण्याकरता नियमात बदल करावा लागणार आणि सरकारनं याबाबत आश्वासन दिल्यानंतर मुंबईतील मुद्रांक विक्रेत्यांनी आठवडाभर सुरू असलेला संप मागे घेतलाय।
मुंबई गोवा महामार्गावरती आजपासून टोल वसुली केली जाणार आहे. राजापूर तालुक्यातील हातिवले येथील टोल नाका आजपासून सुरू होणार असून महामार्गाचं काम अपूर्ण असल्यानं सर्व पक्षांनी टोल सुरू करण्यास विरोध केलाय. गोदावरी नदी प्रदूषण रोखण्यासाठी नाशिक महानगरपालिका IIT मुंबईच्या मदतीनं उपाययोजना करण्याचं नियोजन केलं जात आहे. गोदावरी नदी प्रदूषित करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी दिलेत. यंदाच्या अर्थसंकल्पात मिठी नदीच्या विविध कामांसाठी आणखी 654 कोटी पॅकेजची तरतूद करण्यात आली आहे. मिठी नदीचं रुंदीकरण आणि खोलीकरणाचं काम 95% पूर्ण झालंय. नालासोपारा वसई खाडीवरील नाल्यांची रुंदी दिवसेंदिवस कमी होते आणि त्यामुळे पावसाळ्यात नालासोपारा पुन्हा पाण्याखाली जाणार अशी भीती व्यक्त केली जाते. मुंबईतील प्रसिद्ध चर्चगेट, नरिमन पॉइंट, मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये सेल्फी पॉइंट उभारण्यात येणार आहे. समुद्राच्या पाण्यातील जुन्या जेटीच्या जागेवरती सेल्फी पॉइंट उभारला जाणार आहे आणि सेल्फी पॉइंटसाठी 95 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. मुंबईतल्या ससून डॉकचं आधुनिकीकरण वर्षभरात पूर्ण केलं जाईल. सुधारित विकास आराखड्यानुसार विविध प्रकारची 31 कामं केली जाणार आहेत. मुंबईत काँग्रेसकडून आज मशाल यात्रा काढली जाणार आहे. देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, आर्थिक घोटाळे यासोबतच विविध मुद्द्यांवरून ही यात्रा काढली जाणार असून दादरमध्ये यात्रेचा समारोप होईल. चाळीसगावच्या कन्नड घाटातील रांजणगाव फाट्याजवळ 2 ट्रकची समोरासमोर धडक झाली. या दोन्ही चालक गंभीर जखमी झाले असून चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याचं सांगण्यात येते. मात्र यामुळे मार्गावरील वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला. मुंबईतील ऑटो रिक्षा चोरून त्या कल्याण, ठाणे ग्रामीण भागात अगदी 10 ते 12 हजार रुपयात विकणाऱ्या अट्टल रिक्षा चोरट्याला पंतनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून 15 ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्यात. आनंद सोनावणे असं आरोपीचं नाव आहे. भिवंडीमध्ये नामांकित शाळेत छापा टाकून 10,76,000च्या वीज चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावेळी आक्सा एज्युकेशनल सोसायटीच्या 2 सेक्रेटरींसह 3 विरोधात गुन्हा दाखल झाल्यानं खळबळ माजली आहे. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यात शेतातल्या घराला आग लागून संसारोपयोगी साहित्यासह 1.5 लाखांच्या नोटा जळून खाक झाल्यात. शेतकऱ्याचं 10 ते 12 लाख रुपयांचं नुकसान झाल्यानं शासनानं पंचनामे करून तत्काळ मदत करण्याची मागणी शेतकऱ्यानं महसूल प्रशासनाकडे केली आहे. जळगावच्या तारखेडा इथे सततच्या नापिकीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि ग्रामस्थांच्या मदतीनं खासगी रुग्णालयात दाखल केलं, पण उपचारादरम्यान या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. नवीन शैक्षणिक वर्ष 2023-24 म्हणजेच येत्या जूनपासून राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. यात पूर्व प्राथमिकची 3 वर्ष, नर्सरीपासून 2री पर्यंत अशी एकूण 5 वर्ष आणि 3री ते 5वी आणि 6वी ते 8वी आणि 9वी ते 12वी असं वर्गीकरण करण्यात आलंय. ठाणे जिल्ह्यात शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत ठाण्यातील खासगी शाळांमधील 25% राखीव जागांसाठी RTEची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते आणि या यादीनुसार जिल्ह्यातील ज्या बालकांची पहिल्या यादीमध्ये निवड झालेली आहे अशा बालकांच्या पालकांनी 13 ते 25 एप्रिलपर्यंत पाल्यांचा प्रवेश निश्चित करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती आज कोर्ट फैसला सुनावणार आहे. मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली ईडीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी कोर्टानं अटकेपासून दिलेलं संरक्षण निकालापर्यंत कायम राहावं अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातील बहुचर्चित सोनी हत्याकांडाबाबत कोर्ट आज फैसला सुनावणार आहे. या प्रकरणी कोर्टानं 7 जणांना दोषी ठरवले आणि आज आरोपींना कोर्ट कोणती शिक्षा सुनावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी महिला आयोगानं पोलिसांवरती ताशेरे ओढले. त्यानंतर पुन्हा अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. त्यानुसार आज ठाण्याचे पोलीस सहआयुक्त अहवाल सादर करणार आहेत. त्यामुळे आजच्या अहवालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे. हायकोर्टातील सुनावणी आजपासून सुरू होत असून त्यांना जामीन मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी नोंदवण्यात आलेल्या FIRशी संबंधित कोणत्याही साहित्याचा वापर करू नये असे आदेश दिल्ली न्यायालयानं दिलेत. दिल्ली पोलिसांनी याबाबत अर्ज दाखल केला होता. शीना बोरा हत्याकांड प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. पीटर मुखर्जीशी संबंधित साक्षीदाराची उलट तपासणी होणार असून इंद्राणी मुखर्जीचे वकील ही उलट तपासणी घेतील.
अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणी शिजान खाननं कोर्टात याचिका दाखल केली आहे। गुन्हा रद्द करण्यासंदर्भात त्यानं हायकोर्टात याचिका केली असून तुनिशाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप शिजानवरती आहे। बदलापुराच्या खाऊ गल्लीत हॉटेलच्या काउंटरवरून मोबाईल चोरल्याची घटना घडली। तरुणानं हॉटेलमधील बिल भरताना काउंटरवरचा मोबाईलच्या लाखेने लंपास केला। पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर 48 तासात चोरट्याला गजाआड करण्यात आले। 2002 मधील बेस्ट बेकरी केस प्रकरणावरती आज मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल अपेक्षित आहे। या घटनेत जमावानं 14 जणांना अतिशय निर्घृणपणे मारलं होतं। धाराशिव चैत्र पौर्णिमा यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलेलं तुळजाभवानी मातेच्या मंदिराचं मुख्य महाद्वार भाविकांसाठी खुलं करण्यात आलं। मागील 8 दिवसांपासून चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्तानं महाद्वार भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलं होतं। धाराशिव शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते आणि या दरम्यान मध्यरात्री दीपक केसरकरांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं। यावेळी राज्यावरती येणारं अतिवृष्टीचं संकट असेल, गारपीट असेल, ही संकट थांबू दे असं साकडं आई तुळजाभवानी चरणी घातल्याचं त्यांनी म्हटलं। वासंती कुटी मोगरा महोत्सवानिमित्तानं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात 50 लाख सुवासिक फुलांची आरास करण्यात आली। तब्बल 250 महिला आणि 70 पुरुष कारागिरांनी सलग 3 दिवस पुष्प सजावटीची तयारी केली। धाराशिव जिल्ह्यातल्या कानेगाव इथल्या 2 गटांमधला वाद जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानं मिटला। या प्रकरणी एका गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला होता। सोलापुरात 3 दिवस अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीनं 119.4 हेक्टर क्षेत्र बाधित झालं। दरम्यान नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले। धाराशिव जिल्ह्यात प्रशासनाकडून जागरूक पालक सुदृढ बालक अभियान सुरू करण्यात आले। या अंतर्गत जिल्ह्यामध्ये 21,000 मुलामुलींमध्ये विविध प्रकारचे आजार आढळून आले आणि यातील 237 मुलांवरती शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे। भंडारा जिल्ह्यातील मोहाड इथे कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या स्पर्धांमध्ये जिल्हाभरातील कबड्डीपटू सहभागी झाले होते। छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंब तलवार इंग्लंडमधून परत आणण्यासाठी हालचाली सुरू असून पुरातत्व विभागाकडून राज्य सरकारकडे अहवाल सादर केल्याची माहिती मिळाली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगदंब तलवारीबाबत ब्रिटन सरकारशी पत्रव्यवहार झाला असून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। कल्याण डोंबिवली महापालिकेचा गोंधळ या भोंगळ कारभार हा पुन्हा एकदा समोर आलाय। बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी काँक्रिटीकरणासाठी 7.5 कोटी खर्चाचे 5 प्रस्ताव तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणी आयुक्तांनी 5 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यानं खळबळ माजली आहे। मुंबई महानगर क्षेत्रातील भिवंडी, अंबरनाथ, कुळगाव, बदलापूर आणि कल्याण विकास क्षेत्रातील अनधिकृत बांधकामं नियमित करण्यासाठी आता 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी मिळाली आहे। राज्याच्या हवाई वाहतुकीत वर्षभरात मोठी वाढ झाली असून 5.5 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या शिर्डी विमानतळाची सर्वाधिक भरभराट झाली असून विमानांच्या फेऱ्यांमध्ये 296% भर पडली आहे। पश्चिम रेल्वेला वेब मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणातून कोट्यवधींचा महसूल मिळतोय। आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये चित्रपटांच्या चित्रीकरणातून पश्चिम रेल्वेला 1.64 कोटींचा महसूल मिळालाय। राजद्रोहाच्या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवरती सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडते। मागच्या वर्षी मे मध्ये सुनावणी झाली होती, तेव्हा कोर्टानं केंद्र सरकारला समीक्षा करायला वेळ दिला होता। राजकीय पक्षांना आरटीआयमध्ये आणण्याच्या मागणीवरील याचिकेवरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे। या प्रकरणी केंद्र आणि निवडणूक आयोग कोर्टामध्ये आपलं उत्तर मांडणार आहे। राज्य सांस्कृतिक पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी नाटक विभागात कुमार सोहनी आणि गंगाराम गवाणकर यांना तर चित्रपटातील कामगिरीसाठी मधु कांबीकर आणि वसंत इंगळे यांना सन्मानित करण्यात आलं। भायखळा मार्केट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये छगन भुजबळ यांची गेल्या 25 ते 30 वर्षांपासून एकहाती सत्ता होती। पंचवार्षिक निवडणुकीत संघर्ष सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला, त्यामुळे भुजबळांना मोठा धक्का बसला। नांदेडमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तोंडावरती आलेली असताना काँग्रेसचे सभापती संभाजी पाटील पुणेगावकरांसह 2 संचालकांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे काँग्रेसला धक्का बसलाय।
अंबाजोगाईत स्वामी रामानंद तीर्थ शासकीय महाविद्यालयात लाच घेताना लिपिकाला अटक करण्यात आली. अशोक नाईकवाडे असं लाचखोर कर्मचाऱ्याचं नाव आहे. अनुकंपा तत्वावरती नोकरीची नियुक्ती करण्यासंदर्भात त्यानं लाच मागितली होती. 500 रुपये सुटे दिले नाहीत म्हणून दुकानात घुसून मारहाण केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली. ही सगळी घटना हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालाय. डोंबिवली जवळच्या ठाकुर्लीमध्ये खरेदीच्या बहाण्यानं आलेल्या तरुणानं दुकानदाराचा मोबाईल लंपास केल्याची घटना समोर आली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. पोलिसांनी अवघ्या तासाभरात चोराला अटक केली. तर या होत्या संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या बातम्या ज्या आपण वेगवान स्वरूपात पाहिल्या. यानंतरच्या बुलेटिनमध्ये सोशल मीडियावरती सध्या जे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यामध्ये काही मजेशीर व्हिडिओ असतात तर काही वेगळे देखील जे व्हिडिओ सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत हे आपण पाहणार आहोत यानंतरच्या बुलेटिनमध्ये. आणि न्यूज 18 लोकमतवरती बातम्यांचा ओघ असा सुरू राहील. या सगळ्या बातम्या पुन्हा पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक, ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा. आता होऊ दे व्हायरलमध्ये व्हायरल व्हिडिओज पाहण्याआधी एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर.